नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो लाखनवाडीला शिरसगाव कसबा इथून दर्शनासाठी. घरून निघालो, आमच्या 2 गाड्या होत्या. जाता जाता रस्त्यामध्ये लागला आम्हाला गजानन महाराजचं मंदिर. इथे दर्शन घेऊन आम्ही परत पुढे निघालो. वातावरण इतकं मस्त झालं होतं. जाता जाता पुढे आम्हाला परशुराम स्कूल लागली, जिथे शिरसगाव आणि करसगाव दोन्हीकडचे स्टुडंट शिकायला येतात. आणि हा जो फाटा तुम्हाला दिसतो आहे उजव्या हाताला, जो रस्ता जातो हा जातो बहिरमला. बहिरमची यात्रा तुम्हाला माहीतच असेल, विदर्भातली खूप फेमस यात्रा आहे. त्यानंतर पुढे मस्त संत्र्याची झाडे रस्त्याने लागली होती. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. आणि असं पुढेच डाव्या हातावर एक टर्न आहे, तिथून 3 किलोमीटर पुढे लाखनवाडी हे स्थान आहे, जिथे संत श्री गुणवंत महाराज यांचं मंदिर आहे. तिथून परत पुढे निघालो आणि बघू शकता इतकं मस्त पार्किंगचं व्यवस्था तिथे, परत निवासस्थान, परत प्रसादालय, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आता तिथं केलेलं आहे. खूप सुंदर मॅनेजमेंट झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचं तिथे. गाडी पार्क करून आम्ही तिथे दर्शनासाठी पुढे निघालो. बघू शकता तुम्ही. आणि हे आहे मुख्य मंदिर गुणवंत महाराजांचं. हे जवळपास मंदिर जे आहे किंवा लाखनवाडी हे प्लेस मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवर म्हणू शकतो आपण. आणि नंतर आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी पायरीने खाली उतरलो. बोला संत श्री गुणवंत महाराज की जय. इथे महाराजांचं दर्शन घेतलं आणि या बाबांचं दर्शन घेऊन आम्ही परत एकदा मागच्या साईडला दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. इथे आरतीचा वेळ झालेलाच होता, तर आम्ही तिथे गेलो आणि मस्त तिथे आरती आणि प्रसाद वगैरे सगळं घेऊन देवाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हा जो परिसर आहे मंदिराचा, हा इतकं मस्त वातावरण झालं होतं त्यावेळेस. बघू शकता तुम्ही, छान बांधकाम झालेलं आहे आता तिथे. त्यानंतर इथे धुनी पण होती, धुनी आणि इथे मस्त त्रिशूल वगैरे, इथे पण दर्शन घेतलं. कापूर लावला आणि नारळाला धूप देऊन परत कापूर घेऊन आम्ही नारळ फोडलं, प्रसाद वाटला. त्यानंतर जे मेन काम राहिलं होतं, घरच्यांची इच्छा होती की एकदा परत आपण लाखनवाडीला गाडीची पूजा करूयात, म्हणून या महाराजांना मी बोलावलं. यांच्या हातून मस्त पूजा करून घेतली गाडीची परत एकदा. आणि मस्त नारळ परत एकदा फोडून आम्ही प्रसाद वगैरे वाटून गाडीची परत एकदा पूजा झाली. आणि असं दर्शन करून आम्ही आमच्या गावाच्या वाटेला निघालो. फॅमिली मोठी असल्यामुळे आम्हाला 2 गाड्या आणाव्या लागतात. आणि हा आहे फाटा लाखनवाडीचा. इथून टर्न घेऊन आम्ही आमच्या गावाला, म्हणजे शिरसगाव कसबा, इथे परत निघालो. आणि हे बघू शकता, हे आमच्या गावचं घर. तुम्हाला जर याचा सेपरेट व्लॉग पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.